आषाढी यात्रेचा महासोहळा उंबरठ्यावर येऊन ठपला आहे। मुख्य दर्शन रांगेत वाढणारी गर्दीमुळे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मंदिर समितीच्या वतीने सरकता उड्डाण पूल बसवण्यात आला आहे। या उड्डाण पुलामुळे मुखदर्शन रांग सुलभ व जलद गतीने चालण्यास मदत होणार आहे, तर प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा देखील दूर होणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी यात्रेसाठी रथ, पालख्या, दिंड्या पंढरीत दाखल होत आहेत। पालख्या दिंड्या पंढरीत दाखल होताच श्री नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करीत असतात। भाविक भक्त मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने विठुरायाचा गजर करीत प्रदक्षिणा करतात। परंतु प्रदक्षिणा मार्गावरील लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सरकत्या उड्डाणपुलाची उंची फक्त 10 फूट असल्याने पालख्या, रथ, मोठ्या गाड्या सरकता पूल सरकवल्याशिवाय जात नाहीत। या पुलाचा मेन उद्देश हा रथ, पालख्या आल्यानंतर पूल सरकवून जाता यावा हा आहे। आज प्रदक्षिणा मार्गावरील पालख्या, दिंड्या, रथ येण्यास सुरुवात झाली आहे, परंतु मंदिर समितीच्या वतीने हा सरकता उड्डाण पूल सरकविण्यासाठी मंदिर समितीचे कर्मचारी, अधिकारी कोणीही या ठिकाणी उपस्थित नाहीत। त्यामुळे हा सरकता उड्डाण पूल नुसता नावालाच सरकता आहे। प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून हा सरकता उड्डाण पूल उभा केला खरा, पण तो सरकविण्यासाठी मंदिर समितीचे कोणतेही कर्मचारी, अधिकारी या पुलापाशी नाहीत। प्रदक्षिणा मार्गावर येणाऱ्या पालख्या, दिंड्या, रथ पुलाखाली अडकल्यामुळे संभाजी महाराज चौक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे।